तर विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 10वीचा दोन चलित रेषीय समीकरणे हा धडा पाहत आहोत. तर मी तुम्हाला दोन चलित रेषीय समीकरणे ती सोडवून x आणि y या चलांची किमती कशा काढायचा हे आपण शिकलेलो आहोत. तर अशाच पद्धतीने या ठिकाणी मी गणित दिलेलं आहे की ते गणित आपल्या वर्गातील विद्यार्थ्यांनी जना ही सोडून दाखवणार आहे ते आपण पाहूया. मी दिलेले समीकरण हे सोडवणार आहे. समीकरणांना नंबर देऊन झाल्यावर आपण सर्वप्रथम चलाचे सहगुणक बघत असतो. तर पहिल्या समीकरणामध्ये x चे सहगुणक 5 आहे आणि दुसऱ्या समीकरणात x चे सहगुणक 2 आहे. तर हे जुळत नाही. आपण y चे सहगुणक बघू. पहिल्या समीकरणामध्ये x चे सहगुणक y चे सहगुणक 3 आहे व दुसऱ्या समीकरणात y चे सहगुणक 3 आहे. तर हे अधिक 3y आणि हे वजा 3y हे कट होऊन जातील, त्याच्यामुळे आपण बेरीज करू. तर 5x आणि 2x हे 7x होतील आणि अधिकचे 3y आणि वजा 3y हे कट होऊन जातील आणि 12 आणि 9 ची बेरीज 21 येते. तर आता हे 7x आहेत बरोबर 21. तर आपल्याला किंमत काढायची आहे x ची, म्हणून x सोबत जे आहे आपण ते बरोबर चिन्हाच्या पलीकडे नेऊ. 7 1 7, 7 2 14, 7 3 21, म्हणून x बरोबर 3 ही किंमत आलेली आहे. उत्तर आल्यानंतर आपण बॉक्स मारून घेऊ. तर सर्वप्रथम आपण समीकरण एक लिहून घेऊ. आता समीकरण एक लिहून घेतले आहे. तर आपल्याला x ची किंमत टाकायची आहे. जिथे x दिसते तिथे हे 3 टाकायचे आहे. चल आणि सहगुणक याच्यात नातं गुणाकार असतं, म्हणून 5 गुणिले 3, 5 आणि 3 चा गुणाकार 15 येतो. तर हे अधिकचे 15 इकडे जाऊन वजा 15 होतील. आता आपण वजाबाकी करू. 9 मधून 15 जात नाही, त्याच्यामुळे आपण 15 मधून 9 घालू. 15 मधून 9 गेले, उत्तर येतो 6. मोठ्या संख्येचे चिन्ह आहे म्हणून वजा. आता y ची किंमत काढायची आहे, म्हणून y सोबत 3 गुणाकाराचे क्रियेत इकडे भागाकार क्रियेत होतील. 3 1 3, 3 2 6, वजा 2 उत्तर येईल. आपली x आणि y ची किंमत निघालेली आहे. आपण शेवटी उत्तरामध्ये